घरच्यांना विश्वासच नाही झालेला की आज आपण चीज आणि पनीरपासून डिश बनवलेली आहे. बघा छान अशी डिश बनवून तयार होतं. ब्रेड घेतलेला, ब्रेड गरम करून टाकलेला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. छान असे ब्रेड क्रम्स बनवून तयार होतात. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला. आता आपण इथे पनीर घेऊया. पनीर बारीक किसून घेऊया. छान असं पनीर किसून घेत आहे. यामध्ये टाकूया आपण चीज. अमूलचं चीज येत असतं 2 क्यूब, ते टाकले तरी चालेल. मी इथे मोझरेला चीज घेतलेला आहे. कांदा बारीक कापायचा आहे. इथे आपण शिमला मिरची, गाजर याचा वापर करू शकतो. जे पण भाजीचं मुलांना आवडत असेल ते भाजीचं यामध्ये टाकू शकतो. मी इथे कांदा आणि गाजर टाकलेला आहे. चिली फ्लेक्स, थोडंसं लाल तिखट, मीठ टाकलेला, मिरं पावडर, पोहाखाच्या चम्मचने सगळं साहित्य घेतलेलं आहे. तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आणि छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून जे पण मसाला घेतलेला आहे तो यामध्ये छान असा मिक्स व्हायला पाहिजे. जिरं पावडर टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे. लसूण टाकल्याने छान चव येत असतं. आता आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक करायचं आहे. आणि गोळा बनवताना घट्ट असा गोळा बनवायचा आहे. पोकळ गोळा नाही राहायला पाहिजे. छान असा घट्ट आपल्याला गोळा दाब देऊन बनवायचा आहे. निंबूचा आकार असतो त्याप्रमाणे मी गोळा बनवून घेतलेला. या पद्धतीने मी पूर्ण गोळे बनवून घेतलेले आहे. पनीर आणि चीजपासनं छान असे डिश बनवून तयार होतं. यामध्ये टाकूया कॉर्नफ्लोअर. 1 वाटी घेतलेली, अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेले. त्याच वाटीने अर्धा वाटी मैदा घेतलेला. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. आणि छान बनण्याकरिता यामध्ये आपण टाकत आहे रेड चिली सॉस 2 चम्मच आणि मिक्स करून घेऊया. 2 ते 3 चम्मच रेड चिली सॉस टाकलेला आणि थोडे थोडे पाणी टाकून घट्ट असं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. घट्ट बनवायचं आहे, पातळ नाही बनवायचं. बघा या पद्धतीने फार पातळ पण नाही केलेले आणि खूप घट्ट पण नाही ठेवलेले. या पद्धतीने मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने छान असं मिश्रण बनलेलं आहे. आता आपण ब्रेड क्रम्स बॉल बनवून घेतलेले आणि मिश्रणमध्ये बॉल टाकूया. यावर मिश्रण टाकूया, बॉलवर मिश्रण टाकूया आणि फोर्क घेऊया. फोर्कमध्ये बॉल घेऊया. छान डिश बनतं. फक्त जेव्हा बॉल बनवणार तेव्हा मिश्रण बॉल दाब देऊन बनवायचं आहे. आणि जेव्हा आपण पनीर आणि चीजचं मिश्रण बनवलेले आहे तर लगेच बॉल बनवून ठेवायचे. तो मसाला बनवून ठेवायचा नाही. आता आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकलेला आहे. ब्रेड क्रम्समध्ये छान असं पॅक करून घेऊया. हलकाच दाब द्यायचा आणि पॅक करायचं, जेणेकरून वरून ब्रेड क्रम्स पूर्ण चिकटायला पाहिजे. बघा छान असा ब्रेड क्रम्स लागलेला आहे. या पद्धतीने मी पुन्हा बॉल जो आहे तो मिश्रणमध्ये टाकलेला. बॉलवर मिश्रण टाकलेले, नंतर फोर्कवर घेतलेला आणि ब्रेड क्रम्समध्ये बॉल टाकलेला आहे. आणि ब्रेड क्रम्स छान असे लावून घेतलेले आहे. मी तुम्हाला दाखविलेले आहे त्याच पद्धतीने छान असे बॉल बनवून तयार होतात.
ही डिश घरच्यांना पण आवडणार, कारण आपण चीज आणि पनीरचा वापर केलेला आहे आणि भाजीचा पण वापर करू शकतो. जेव्हापर्यंत मी ब्रेड क्रम्समध्ये बॉल टाकत आहे तेव्हापर्यंत कमी गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेले आहे. मला मदत करत आहे माझं छोटं बाळ. तुम्हाला पण तुमचं बाळ मदत करतं का? नक्की कमेंट करून सांगा. तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये बॉल टाकत आहे. छान असे क्रिस्पी कुरकुरीत पनीर चीज बॉल तयार होतात. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. यामध्ये शिमला मिरचीचा पण वापर करू शकतो आपण. छान असं ब्राऊन कलर येतपर्यंत मीडियम गॅसवरच चीज बॉल तळून घ्यायचे. लवकर तळून होतात, फारसा वेळ लागत नाही. बघा, छान असे चीज बॉल बनलेले आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसे बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. बाय बाय. लाईक करा. लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.